दुसरा इतिहास अध्याय 20। यानंतर मोवाबी व अम्मोनी आणि त्यांच्याबरोबर मऊन्यातले कित्येक लोक युद्ध करावयास यहोशाफाटावर चालून आले। काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की समुद्रापलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझवर चाल करून येत आहे। तो जमाव हससोन तामार उर्फ एन गेदी येथवर आला आहे। यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला। सर्व यहुदाने उपास करावा असे त्याने फर्माविले। यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकवट झाले। यहुदाच्या सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले। यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नव्या अंगणासमोर यहुदी व यरुशलेमकर यांच्या जमावामध्ये उभा राहिला। तो म्हणाला, हे आमच्या पूर्वजांच्या देवा परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना? राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर तूच शास्ता आहेस ना? तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तुझसमोर टिकाव धरवत नाही। हे आमच्या देवा, तू या देशाच्या रहिवाशास आपल्या इस्रायल प्रजेपुढून घालवून देऊन हा देश तुझा मित्र अब्राहम याच्या वंशजास कायमचा दिला आहे ना? ते येथे वसले आहेत आणि येथे तुझ्या नामाप्रित्यर्थ त्यांनी हे पवित्र स्थान बांधिले आहे। ते म्हणाले आहेत की तरवार, दैविक शोभ, मरी अथवा दुष्काळ आम्हावर आला तर या मंदिरास तुझे नाम दिले आहे त्याच्या समोर व तुझ्या समोर आम्ही उभे राहून आमच्या संकटसमयी तुझा धावा करू, तेव्हा तू आमचे ऐकून आमचा बचाव करशील। पहा, हे अम्मोनी, मोवाबी व सेईर पहाडातले लोक, इस्रायल लोक मिसर देशाहून येत असता त्यांना तू ह्यावर स्वारी करू दिली नाही। ते ह्यांच्या जवळून वळून निघून गेले व ह्यांचा त्यांनी नाश केला नाही। पहा, जे वतन तू आम्हास दिले आहे त्यातून आम्हास घालवून देण्यासाठी ते आले आहेत, असे हे आमची उलटफेड करण्यास आले आहेत। हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही। आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही, पण आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत। तेव्हा सर्व यहुदी आपली मुले बाळे व स्त्रियांसह परमेश्वरासन्मुख उभे राहिले। मग आसाफ वंशातला यहजीएल बिन जखर्या बिन बनाया बिन येईएल बिन मत्तन्या लेवी हा ह्या मंडळींमध्ये उभा होता। त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जन हो आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका। परमेश्वर तुम्हास सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे। उद्या त्यांच्याशी सामना करावयास जा। पहा, ते सीसघाट चढून येत आहेत। यरुएल रानापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यास गाठाल। या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही। हे यहुदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पहा। घाबरू नका, कचरू नका, उद्या त्याचवर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे। मग यहोशाफाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक लवविले। त्याप्रमाणेच सर्व यहुदी व यरुशलेम निवासी यांनी परमेश्वराचे भजन करून त्याच्या पुढे दंडवत घातले। आणि कहाती व कोरही यांच्यातले काही लेवी उभे राहून इस्रायलाचा देव परमेश्वर याचे स्तवन उच्च स्वरे करू लागले। ते अगदी पहाटेस उठून त्रुकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले। ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो, अहो यरुशलेम निवासी जन हो, ऐका, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल। त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा
म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी नेमिले. ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. तेव्हा अम्मोनी, मवाबी व सेईर पहाडातले लोक जे यहुदावर चाल करून येत होते त्यास गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्यांचा मोड केला. अम्मोनी व मवाबी सेईर पहाडातल्या लोकांची अजिबात कत्तल उडवून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्याजवर उठले. सेईर निवाशांचा निप्पात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले. रानातील टेहळणीच्या बुरुजानजीक यहुदी लोकांनी येऊन त्या समुदायाकडे दृष्टी फेकली तेव्हा चोहोकडे जमिनीवर प्रेतेच प्रेते पडली आहेत, कोणी निभावला नाही असे त्यास दिसून आले. यहोशाफाट व त्याचे लोक लूट करावयास आले तेव्हा त्या प्रेतांमध्ये बहुत धन, वस्त्रे व मोलवान अलंकार त्यास मिळाले. ते त्यांनी इतके काढून घेतले की त्यास ते वाहून नेता येईनात. लूट एवढी होती की ते ती 3 दिवसपर्यंत करीत होते. चौथ्या दिवशी ते बराखा आशीर्वाद नावाच्या खोऱ्यात एकवट झाले. तेथे त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला. त्या स्थलाचे नाव बराखा खोरे असे आजवर पडले आहे. मग सर्व यहुदातले लोक व यरुशलेमकर व त्यांच्या अग्रभागी यहोशाफाट हे मोठ्या आनंदाने यरुशलेमेकडे परत चालले व त्यांच्या अग्रभागी यहोशाफाट होता. परमेश्वराने त्यास आपल्या शत्रूंवर विजय प्राप्त करून देऊन हर्षभरित केले होते. ते सारंग्या, वीणा व कर्णे वाजवीत यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरी आले. परमेश्वर इस्रायलाच्या शत्रूंशी लढला हे जेव्हा देशोदेशीच्या सर्व राज्यातील लोकांनी ऐकले तेव्हा देवाचा धाक त्यास बसला. अशा प्रकारे यहोशाफाटाच्या राज्यास स्वास्थ्य मिळाले, कारण त्याच्या देवाने त्यास चोहोकडून आराम दिला. यहोशाफाटाने यहुदावर राज्य केले. तो 35 वर्षाचा असता राज्य करू लागला. त्याने यरुशलेमेत 25 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजुबा, ती शिल्हीची कन्या. त्याची चालचलणूक त्याचा बाप आसा याच्याप्रमाणे होती, ती त्याने सोडिली नाही. परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले. तथापि उच्चस्थाने काढून टाकली नव्हती आणि लोकांनी अद्यापि आपल्या वडिलांच्या देवाकडे आपले चित्त लाविले नव्हते. यहोशाफाटाची अथपासून इतिपर्यंत अवशिष्ट कृत्ये हनानीचा पुत्र येहू याची जी बखर इस्रायलाच्या राजांच्या ग्रंथात नमूद केली आहे तिच्यात लिहिलेली आहेत. यानंतर यहुदाचा राजा यहोशाफाट याने इस्रायलाचा राजा अहजा याजशी जूट केली. तो अहजा फार दुराचारी असे. गलबते बांधून तार्शिश येथे जाता यावे म्हणून त्याने त्याजशी भागी केली. एसयोन गेबर येथे त्यांनी जहाजे बांधली. तेव्हा मारेशावासी अलीएजर बिन दोदाबाहू याने यहोशाफाटाविरुद्ध संदेश दिला. तो म्हणाला, तू अहजाशी भागी केली म्हणून तू केलेली कामे परमेश्वर मोडून टाकील. ती जहाजे फुटून गेली, तार्शिशास जाऊ शकली नाहीत.